नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे कांदा बटाट्याचे कुरकुरीत पकोडे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा सोलून किसून 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेला आहे। 1 वाटी कांदा घेतलेला आहे। तर कांदा उभा असा कट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 1 कप बेसन घेतलेला आहे। तर बेसन आपण लागेल तसं वापरणार आहोत। 4 हिरव्या मिरच्या बारीक असे कट करून घेतलंय। 1 छोटा चमचा आलं किसून घेतलेला आहे। एका बाउल मध्ये किसलेला बटाटा काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 वाटी कांदा टाकायचा आहे। अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कट करून घेतलेले हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। 1 छोटा चमचा किसलेला आलं टाकायचा आहे। चिमूटभर हिंग टाकायचा आहे। अर्धा छोटा चमचा चाट मसाला, अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर, अर्धा छोटा चमचा हल्दी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट टाकायची आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे आणि हे यात टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि यामध्ये बेसन टाकायचं आहे। तर बेसन टाकताना यामध्ये एकदाच बेसन न टाकता थोडं थोडं बेसन टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये बसेल तेवढं बेसन टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना यात पाणी न टाकता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं बेसन टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि 1 कप बेसनातून एवढं बेसन राहिलेलं आहे। तर आता आपण लगेच पकोडे तळून घेणार आहोत। तर पकोडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक एक पकोडे सोडून तळून घ्यायचे आहेत। तर हे पकोडे सोडत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे पकोडे बनवून घेऊ शकता। पकोडे सोडून झाल्यानंतर गॅस मीडियम टू हाय हीट वर ठेवून हे तळून घ्यायचे आहेत। तर हे पकोडे तळत असताना गोल्डन ब्राउन रंगाचे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता पकोडे छान असे तळले गेलेले आहे। आता यातलं तेल निथळून एका डिश मध्ये काढून घेऊ। तर पकोडे तुम्ही बघू शकता खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर राहिलेले पकोडे याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर इथे मी सगळे पकोडे तळून घेतले, खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर याला तुम्ही टोमॅटो सॉस हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।